Hello students, welcome to my channel Chemistry Guide. This is the first lecture of the chapter Some Basic Concepts of Chemistry. In this lecture, we will study the points that is introduction of chemistry and nature of chemistry. Then we will see what is matter and classification of matter. At first, we will see what is chemistry. Chemistry is the study of matter. Its physical and chemical properties. And physical and chemical changes that occurs under different conditions. बघा आता केमिस्ट्री म्हणजे काय? केमिस्ट्री ही जी ब्रँच आहे सायन्सची, त्यामध्ये काय केलं जातं तर मॅटरचा स्टडी, त्यानंतर मॅटरच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी केला जातो. फिजिकल प्रॉपर्टीज मॅटरच्या म्हणजे कोणत्या कलर, ओडर, त्यानंतर मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, दीज आर द फिजिकल प्रॉपर्टीज, त्यांचा स्टडी केला जातो. त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज म्हणजेच केमिकल चेंजेस जे होतात, म्हणजेच हायड्रॉलिसिस रिॲक्शन, ऑक्सिडेशन रिॲक्शन, मॅटरची ऍसिडिटी, बेसिसिटी याचा स्टडी म्हणजेच काय केमिकल प्रॉपर्टीज. त्यानंतर वेगवेगळ्या कंडिशन मध्ये मॅटरमध्ये कोणते फिजिकल चेंजेस आणि केमिकल चेंजेस होतात. फिजिकल चेंजेस म्हणजेच काय? सॉलिडचं लिक्विडमध्ये, लिक्विडचं गॅसियस स्टेटमध्ये टेम्परेचर आणि प्रेशर बरोबर जे चेंज होतो, किंवा गॅसचं लिक्विडमध्ये, लिक्विडचं सॉलिडमध्ये जो वेगवेगळ्या टेम्परेचर प्रेशरच्या वेगवेगळ्या कंडिशनला जो चेंज होतो त्याला काय म्हणायचं? फिजिकल चेंज. तसंच केमिकल चेंजचा अभ्यास, या सगळ्याचा स्टडी म्हणजेच काय? केमिस्ट्री. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज and physical and chemical changes that occurs under different conditions. Chemistry is the central science because the knowledge of chemistry is used for the study of physics, biological sciences, applied sciences, earth and space sciences. केमिस्ट्री याला काय? केमिस्ट्री हे कसं आहे तसं सेंट्रल सायन्स आहे, कारण केमिस्ट्रीचं जे नॉलेज आहे ते कशाच्या अभ्यासासाठी उपयोगी पडतं आपल्याला? फिजिक्सच्या, त्यानंतर बायोलॉजिकल सायन्सेस, अप्लाइड सायन्सेस, अर्थ आणि स्पेस सायन्सेस मध्ये. म्हणून केमिस्ट्री हे काय आहे? सेंट्रल सायन्स आहे. अँड द स्कोप ऑफ द केमिस्ट्री इज इन द एव्हरी आस्पेक्ट ऑफ लाईफ. आपल्या लाईफ मध्ये प्रत्येक आस्पेक्ट मध्ये केमिस्ट्रीचा स्कोप आहे. एक्झाम्पल्स म्हणून आपल्याला काय घेता येतात तर द एक्झाम्पल्स आर द फूड वी ईट, द एअर वी ब्रीथ, द ज्युसेस और द फ्लुइड्स वी ड्रिंक, आवर क्लोथिंग, ट्रान्सपोर्टेशन, त्यानंतर फ्युएल सप्लायज. अशा पद्धतीनं द स्कोप ऑफ केमिस्ट्री इज इन द एव्हरी आस्पेक्ट ऑफ लाईफ. दिस केमिस्ट्री इज द एन्शंट सायन्स. केमिस्ट्री तसं काय आहे? पूर्वीचं सायन्स आहे. बट ड्यू टू द डेव्हलपमेंट अँड ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, केमिस्ट्री इज डेव्हलप्ड ऍज ए मॉडर्न सायन्स. अँड दस देअरफॉर केमिस्ट्री हे तसं पूर्वीचं सायन्स आहे.
पण डेव्हलपमेंट आणि ऍडव्हान्समेंट झालेली आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजीमुळे, आणि त्यामुळे केमिस्ट्री कसं डेव्हलप झालंय, मॉडर्न सायन्स म्हणून. अँड दस द टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन द सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट एनहान्सेस आवर नॉलेज ऑफ केमिस्ट्री in the enhance our knowledge of chemistry which is now being used in the applied sciences. बघा, सोफिस्टिकेटेड इन्स्ट्रुमेंट मध्ये जी टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट झाली त्यामुळे केमिस्ट्रीचं नॉलेज वाढलं आणि त्याचा उपयोग वेगवेगळ्या अप्लाइड सायन्सेस मध्ये आता आपण करतोय. कुठं कुठं त्याचा उपयोग होतो, डेंटिस्टरी, त्यानंतर मेडिसिन मध्ये, डेंटिस्टरी, मेडिसिन, ऍग्रिकल्चर, त्यानंतर इंजिनिअरिंग अँड आवर डेली होम यूज प्रॉडक्ट्स. अशा पद्धतीनं केमिस्ट्रीचा हा इम्पॉर्टन्स आहे सगळं. देन वी विल सी द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज नेचर ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्री इज फर्दर क्लासिफाइड इनटू 5 ब्रांचेस: organic chemistry, inorganic chemistry, physical chemistry, analytical chemistry and biochemistry. These are the 5 branches of chemistry. The first branch, organic chemistry. Organic chemistry is the study of the properties and reactions of compounds of carbon. Organic chemistry म्हणजे फक्त जे कार्बनचे कंपाऊंड आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज आणि रिॲक्शनचा स्टडी हा कोणत्या ब्रँच मध्ये होतो, ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ ऑल सबस्टन्सेस विच आर नॉट ऑर्गॅनिक. जे ऑर्गॅनिक नाही आहेत सबस्टन्सेस, जे कार्बन कंपाऊंड्स नाही आहेत, कार्बन कंपाऊंड सोडून बाकीचे जे सगळे सबस्टन्सेस आहेत त्यांचा स्टडी कशामध्ये होतो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये होतो. तिसरी ब्रँच कोणती आहे, फिजिकल केमिस्ट्री. इट डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, द एनर्जी चेंजेस अँड द theories, laws and principles that explains transformation of matter from one form to another. It provides basic framework for all the other branches of chemistry. बघा, फिजिकल केमिस्ट्री मध्ये काय काय स्टडी होतो, तर मॅटरच्या प्रॉपर्टीज, त्यानंतर त्यामध्ये होणारे एनर्जी चेंजेस, त्यानंतर मॅटरचं ज्यावेळी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं त्याबाबतचे थिअरीज, लॉज अँड प्रिन्सिपल्स, या सगळ्याचा स्टडी फिजिकल केमिस्ट्रीमध्ये होतो. म्हणून फिजिकल केमिस्ट्री काय प्रोव्हाइड करतं, इट प्रोव्हाइड बेसिक फ्रेमवर्क फॉर ऑल द अदर ब्रँचेस ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीच्या ज्या इतर ब्रँचेस आहेत त्यांना बेसिक फ्रेमवर्क प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करत असतं, फिजिकल केमिस्ट्री मधून होत असतं. देन द next branch of the chemistry is analytical chemistry. Analytical chemistry, it deals with the separation, identification and quantitative determination of the composition of different substances. यामध्ये काय केलं जातं, तर डिफरंट वेगवेगळे सबस्टन्सेस जे आहेत ते पहिल्यांदा सेपरेट केले जातात, सेपरेशन केलं जातं त्यांचं, त्यानंतर त्यांचं आयडेंटिफिकेशन केलं जातं आणि त्यांचं जे कंपोजिशन असतं, कंपोजिशनचं क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन केलं जातं अनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये. त्यानंतर बायोकेमिस्ट्री म्हणजे काय, दिस इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द सबस्टन्सेस विच आर कन्स्टिट्युएंट्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कन्स्टिट्युएंट्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे जे कन्स्टिट्युएंट्स आहेत त्या सबस्टन्सेसचा स्टडी हा कशामध्ये होतो, बायोकेमिस्ट्रीमध्ये केला जातो. दीज आर द 5 डिफरंट ब्रांचेस ऑफ द केमिस्ट्री, दॅट इज ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, एनालिटिकल अँड बायोकेमिस्ट्री. Then we will see what is matter and classification of matter.
Matter is anything which has mass and which occupies space. Matter म्हणजे जे ज्याला मास असतं आणि जे स्पेस ऑक्युपाय करतं त्याला काय म्हणायचं? मॅटर म्हणायचं. मग मॅटरचं डिपेंडिंग अपॉन द केमिकल कंपोजिशन, मॅटर इज क्लासिफाईड ॲज प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्स. ॲट फर्स्ट, प्युअर सबस्टन्सेस. Pure substances have definite chemical composition. प्युअर सबस्टन्सेस म्हणजे असे सबस्टन्सेस ज्यांचं केमिकल कंपोजिशन डेफिनेट असतं. अँड दे हॅव, प्युअर सबस्टन्सेस हॅव डेफिनेट प्रॉपर्टीज इनरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर ओरिजिन. प्रॉपर्टीज सुद्धा काय असतात त्यांच्या? फिक्स असतात, डेफिनेट असतात. मग एक्झाम्पल्स प्युअर सबस्टन्सेसचे कोणते घेता येतील आपल्याला? तर प्युअर मेटल्स किंवा डिस्टिल्ड वॉटर. these are the examples of pure substances. Then mixtures have no definite chemical composition and they have no definite properties. मिक्सचरना काय नसतं? डेफिनेट केमिकल कंपोजिशन नसतं किंवा फिक्स प्रॉपर्टीज सुद्धा त्याच्या नसतात. त्याला काय म्हणायचं? मिक्सचर्स म्हणायचं. मिक्सचरचे एक्झाम्पल कोणते घेता येतात आपल्याला? पेंट. पेंट इट इज द मिक्सचर ऑफ ऑइल, पिगमेंट अँड ऍडिटिव्ह. किंवा आणखी एक्झाम्पल कोणतं घेता येईल? सिमेंट कॉन्क्रीट. सिमेंट कॉन्क्रीट इट इज द मिक्सचर ऑफ सँड, सिमेंट अँड वॉटर. त्यानंतर प्युअर सबस्टन्सेस आर अगेन फर्दर क्लासिफाईड ॲज elements and compounds. They are further classified as elements and compounds. At first, elements. Elements are the pure substances which cannot be broken into the simpler substances by ordinary chemical change. Pure substances म्हणजे elements म्हणजे pure substances जे पुन्हा कोणत्याही ऑर्डिनरी केमिकल चेंज मुळे त्यांचे सिम्पलर सबस्टन्सेस तयार होत नाहीत, त्यांना काय म्हणायचं? इलेमेंट म्हणायचं. मग इलेमेंटचे एक्झाम्पल्स आपल्याला कोणते कोणते घेता येतील? गोल्ड, सिल्व्हर, कॉपर, मर्क्युरी, कार्बन, नायट्रोजन. दीज आर ऑल द एक्झाम्पल्स ऑफ इलेमेंट्स. These are all examples of elements. Elements are further classified into metals, non-metals and metalloids. They are further classified as metals, non-metals and metalloids. At first, metal आपण यामध्ये काय बघायचे? त्या तिन्हीच्या प्रॉपर्टीज. मेटलच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? तर मेटल्स हॅव ए लस्टर, दॅट इज दे हॅव शायनी अपिअरन्स. मेटलला काय असतं? शायनी अपिअरन्स असतं. त्यानंतर मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. मेटल गुड कंडक्टर्स असतात हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. त्यानंतर मेटल्स आर ड्रॉन इन टू वायर्स तयार करता येतात त्याच्यात. दॅट इज दे आर डक्टाईल. किंवा दे आर हॅमर्ड इन टू थिन शीट्स तयार होतात त्याच्या, म्हणजेच ते काय असतात? मॅलिएबल. दस मेटल्स आर मॅलिएबल अँड डक्टाईल. त्यानंतर नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज कोणत्या येतात? नॉन मेटल्स आर एक्झाम्पल्स. आपण पहिल्यांदा मेटलचे एक्झाम्पल्स कोणते कोणते घेता येतात आपल्याला? कॉपर, सिल्व्हर, गोल्ड. त्यानंतर मर्क्युरी हे काय आहे? लिक्विड मेटल आहे. रूम टेम्परेचरला मर्क्युरी कोणत्या स्टेटमध्ये असतं? लिक्विड स्टेटमध्ये. त्यानंतर नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज कोणत्या येतात? दे हॅव नो लस्टरस अपिअरन्स नसतं त्याचं. फक्त एक्सेप्शनल केसेस कोणत्या आहेत? डायमंड आणि आयोडीन. हे दोन जे नॉन मेटल आहेत त्यांना फक्त काय असतं? लस्टर असतं. डायमंड आणि आयोडीन. दिस नो लस्टर. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी, दे आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे हे काय असतात? पुअर कंडक्टर असतात. त्यानंतर दे कॅनॉट बी ड्रॉन इन टू वायर्स ऑर हॅमर्ड इन टू थिन शीट्स. ते मॅलिएबल डक्टाईल नसतात. वायर्स किंवा शीट्स त्यांच्या तयार होत नाहीत बिकॉज दे आर ब्रिटल. नॉन मेटल हे कसे असतात? ब्रिटल असतात. देअरफॉर दे कॅनॉट बी ड्रॉन इन टू वायर्स ऑर हॅमर्ड इन टू थिन शीट्स. एक्झाम्पल्स नॉन मेटलचे
कोणते घेतात? आता नॉन मेटल मध्ये सुद्धा पुअर कंडक्टर असतात, पण त्यातलं ग्राफाइट हे जे नॉन मेटल आहे, ग्राफाइट हे काय आहे? गुड कंडक्टर आहे हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे. मग एक्झाम्पल्स नॉन मेटलचे कोणते कोणते घेता येतील आपल्याला? कार्बन, नायट्रोजन, आयोडीन एटसेट्रा. त्यानंतर मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स दीज आर द एलिमेंट्स. मेटॅलॉइड्स आर द एलिमेंट्स whose properties lies between metals and non-metal. Therefore, they are called as metalloids or semi-metal असं म्हटलं जातं. Metalloids are elements whose properties lies between metals and non-metals. Therefore, they are called as semi-metals also. मेटॅलॉइडचे एक्झाम्पल्स कोणते घेता येतील आपल्याला? आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम. These are the examples of metalloids. त्यानंतर आता कंपाऊंड्स. कंपाऊंड्स म्हणजे काय? तर कंपाऊंड्स आर compounds are the pure substances. Compounds are the pure substances which can be broken down into the simpler substances by ordinary chemical change. कोणत्याही ऑर्डिनरी केमिकल चेंजमुळे कंपाऊंडचं काय करता येतं? सिम्पलर सबस्टन्सेस तयार करता येतात. आणि कंपाऊंड्स म्हणजेच काय? कंपाऊंड मध्ये काय झालेलं असतं? इन कंपाऊंड्स 2 or 3 एलिमेंट्स आर कंबाइंड इन द फिक्स्ड प्रपोर्शन. कंपाऊंड्स मध्ये 2 किंवा अधिक एलिमेंट्स फिक्स्ड प्रपोर्शन मध्ये कंबाईन झालेले असतात. मग कंपाऊंडचे सुद्धा एक्झाम्पल आपले कोणते घेता येईल? आपल्याला माहित असलेले कोणतं आहे? वॉटर. वॉटर हे काय आहे? कंपाऊंड आहे. त्यामध्ये पण काय झालेलं आहे? 2 atoms ऑफ हायड्रोजन कंबाईन्स विथ 1 atom ऑफ ऑक्सिजन. किंवा अमोनिया. अमोनिया NH3 फॉर्म्युला. अमोनियामध्ये काय झालेलं आहे? 1 atom नायट्रोजन कंबाईन्स विथ 3 atoms ऑफ हायड्रोजन. किंवा कार्बन डायऑक्साइड. दीज आर द सम एक्झाम्पल्स ऑफ कंपाऊंड्स. त्यानंतर आता मिक्सचर्सच्या बाबतीत पुन्हा आपण बघूया की मिक्सचर्स म्हणजे काय? तर मिक्सचर इन द मिक्सचर these mixtures contains 2 or more substances combined in with no fixed proportion. फिक्स्ड असं काय? प्रपोर्शन नसताना, फिक्स्ड प्रपोर्शन नसलेलं 2 किंवा अधिक सबस्टन्स मिक्स कंबाईन जर झाले तर त्याला काय म्हणायचं? मिक्सचर म्हणायचं. मिक्सचर्स कंटेन्स 2 or more substances with no fixed proportion and can be separated by the physical methods. मिक्सचर्स म्हणजेच काय? तर 2 किंवा अधिक फिक्स्ड प्रपोर्शन नसलेलं 2 किंवा अधिक सबस्टन्सेस जर कंबाईन झाले तर त्याला मिक्सचर म्हणायचं. आणि मिक्सचर मधले जे सबस्टन्सेस असतात ते कोणत्याही फिजिकल मेथडनं, ज्या सिंपल फिजिकल मेथड आहेत, फिल्ट्रेशन, क्रिस्टलायझेशन, डिस्टिलेशन, यासारख्या मेथडनं त्यातले सबस्टन्सेस सेपरेट करता येतात मिक्सचरचे. आणि मिक्सचरचे पुन्हा 2 टाईप आहेत. मिक्सचर्स आर क्लासिफाइड इनटू होमोजिनियस मिक्सचर अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. At first, homogeneous mixture. Homogeneous mixture, it is the mixture in which molecules of the constituents are uniformly mixed throughout the bulk. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे असं मिक्सचर ज्यामध्ये जे कन्स्टिट्युएंटचे मॉलिक्युल्स असतात ते युनिफॉर्मली एकसारखे बल्कमध्ये पूर्णपणे मिक्स झालेले असतात. अशा मिक्सचरला काय म्हणायचं? होमोजिनियस मिक्सचर म्हणायचं. होमोजिनियस मिक्सचरचं एक्झाम्पल आपल्याला कोणतं घेता येईल? शुगर सोल्युशन इन वॉटर. शुगर सोल्युशन इन वॉटर. किंवा आणखी कोणतं घेता येईल एक्झाम्पल? एअर, टी. एअर, टी, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ होमोजिनियस मिक्सचर. त्यानंतर हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे हेट्रोजिनियस मिक्सचर इट इज द मिक्सचर इन विच molecules of constituents are not uniformly mixed throughout the bulk. हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे असं मिक्सचर ज्या मिक्सचर मध्ये जे कन्स्टिट्युएंट्स असतात त्यांचे मॉलिक्यूल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट बल्कमध्ये झालेले नसतात, त्याला काय म्हणायचं? हेट्रोजिनियस मिक्सचर. मग एक्झाम्पल कोणतं घेता येईल आपल्याला? सस्पेन्शन ऑफ एनी इनसोल्युबल सॉलिड इन लिक्विड.
कोणत्याही लिक्विडमध्ये जर इन्सोल्युबल सॉलिड असेल तर ते मिक्सचर कसं होणार, ते सस्पेन्शन म्हणतो आपण त्यालाच काय म्हणायचं, ते कसं होणार, हेट्रोजिनियस मिक्सचर किंवा मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड शुगर. मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड शुगर, दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ हेट्रोजिनियस मिक्सचर किंवा मिक्सचर ऑफ ग्रेन्स पल्सेस विथ डर्ट पार्टिकल. This is also example of heterogeneous mixture. This is the classification of matter.